काही जणांचे प्रश्न होते पॉडकास्टमध्ये की त्यांच्या घरामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती त्यांच्यासोबत वेगवेगळ्या वर्तणूक करत आहे की हे त्यांचे कुठले भोग आहेत जे त्यांना भोगावे लागत आहेत. हा प्रश्न इतका सोपा नाही की मी तुम्हाला पटकन काय ते उत्तर देऊन मी बाजूला व्हावं. मला नंतर कळालं की कामाख्या देवतेचं ना त्यावेळेस लग्न लागतं तिथे. 3 दिवसाचा विधी असतो आणि माताने मला त्या विधीसाठी बोलवलेलं आहे. तर तो एक व्यक्ती होता, तो बोला किसी को बताना नहीं, यहाँ पे सुसाइड हुआ था कपल्स का. उस रूम में सुसाइड हुआ था. मी ते तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती देवता मला खरं तर बोलून घेत असते. गुरुजींनी क्लिअर पत्रिका म्हणून सांगितलं की हे पटकन बोलायला नाही लागणार. म्हणजे आई बाबा जसे प्रत्येकाला ऐकायला आवडतं आई बाबा शब्द, तर थोडासा वेळ लागेल. पण माझ्या बाळाचा एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला सांगतो. अजून काही कमेंट्स होत्या जसे की आम्ही सगळे प्रयोग करून झालोय, सगळे उपाय करून झालोय, पण काहीच इम्पॅक्ट होत नाहीये, काही चांगलं होत नाहीये. तर हे कशावरून असू शकतं? एक गोष्ट सांगतो, जसं मी तुम्हाला आधीच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं, आपले काही पूर्वसंचित कर्म असतात, बरोबर, जे या जन्मामध्ये इम्पॅक्ट करत असतात. समजा त्या जन्मातले जे इम्पॅक्ट खूप निगेटिव्ह फॉर्म मध्ये होते ते या जन्मात आपल्याला भोगावे लागत आहेत. समजा तो संचय खूप मोठ्या लेवलचा आहे आणि जे आता आपण भोगत आहोत, भोगता भोगता ते संचय खूप कमी व्हायला लागले आणि तुम्ही डेड लाईन वरती आहात आणि अचानक तुम्ही बोलला अरे काहीच होत नाही, तुम्ही सोडून दिला. त्यामुळे तो जो इम्पॅक्ट पॉझिटिव्ह येणार होता तो राहिला. प्रत्येक गोष्ट ही प्री डिस्टाइंड आहे, वेळेवरती नक्की मिळणार नाही असं नाही, मिळणार. तुमच्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, श्रीकृष्णाचं मोठं वाक्य आहे. कर्मांना फक्त लक्ष द्या, फळ काय द्यायचं ते मी ठरवेन. आणि आपण सोडून देतो. फळ मिळणार आहे हो, थोडस धीर धरा. एक गोष्ट केली आणि मला लगेच शॉर्टकट पाहिजे नाही. जे शॉर्टकट आहे ना ते लिमिटेड आहे, जे पटकन दिसतंय ना हे लिमिटेड आहे. ज्या गोष्टी खूप मेहनतीने मिळतात ना, खूप वेळेने मिळतात ना, त्याचं एक वेटेजच वेगळं आहे हो. बरोबर. आणि ते खूप काळ टिकू शकतं. अगदी बरोबर. खूप खूप छान गोष्ट सांगितलीत. कारण का सर, जसं मागच्या एपिसोडमध्ये पण बघितलं, तुम्ही पाहिला असेल पॉडकास्ट तो, तर नक्की बघा. त्यांनी सांगितलं होतं ही गोष्ट की पास्ट लाईफमध्ये जर आपले काही कर्म असतील त्याला आपण इकडे सुधारत असतो. मग ते कर्म सुधारण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला तेवढी वर्ष घालवावी लागतात. चांगलं कर्म करत राहावं लागतं. त्यानंतर एका पॉइंट नंतरला आपल्याला त्याचं फळ भेटतं. खूप छान सर. तुम्हाला एक उत्कृष्ट माझं उदाहरण देतो. जसं की मी तुम्हाला अगोदर माझ्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं की मला स्वामींनी सर्व काही दिलेलं आहे. मला त्यांच्याकडे काही मागायची गरज नाही पडली हो, सर्व दिलं त्यांनी मला. एक होतं की अंगाखांद्यावरती खेळण्यासाठी एक बाळ हवं होतं, तेही त्यांनी मला इतक्या सोप्या पद्धतीने दिलं की मला कुठल्या ट्रीटमेंटचा सहारा कधी घ्यायची गरज नाही पडली. ज्यावेळेस आम्ही म्हणजे नवीन बाळ आमच्या जीवनामध्ये येणार आहे याची आम्ही तयारीमध्ये होतो, त्यावेळेस जेवढ्या आम्ही हॉस्पिटलला कनेक्ट झालो ना, म्हणजे तरी या प्रोसेसमध्ये म्हणजे ऍटलिस्ट 9 ते 10 हॉस्पिटलमध्ये चेंज केले असतील. माझं जे बाळ आहे ना ते सिझरिंग वेने न येता नॉर्मल वेनेच्या जीवनामध्ये यावं. आणि त्यासाठी जे काही करता येईल ते मी करण्याच्या तयारीमध्ये होतो. मिसेसला एवढंच सांगितलेलं की तुझी तयारी आहे ना की स्वतःच मध्ये तू या गोष्टी सोसू शकतेस ना. ती म्हणाले की हो, मलाच नॉर्मल हवंय. त्यासाठी टोटल मी 9 ते 10 हॉस्पिटलचा सल्ला घेताना मला एकच सांगितलं की प्रत्येकाने काही नाही काय ऑब्स्टॅकल सांगितलं की असाच इश्यू आहे, हाईटचा इश्यू आहे, हे आहे ते आहे. माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास होता की ते नक्की मार्ग काढतील. ज्यावेळेस हे करता करता आता आमच्याकडे फक्त 15 दिवस उरलेले. आणि त्या हॉस्पिटलने सुद्धा सांगितलेलं की 50-50 याच्यावरती आहोत की आम्ही ट्राय करू पण होईलच असं नाही. म्हणजे त्याला मला ते जाणवलं की हे शुअर नाही त्यांच्याविषयी. तर आमच्या सदनिकेमधील एक आहे ना गृहस्थ आहे, त्यांनी मला सुचवलं की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये एका जाऊन या जिथे त्यांच्या बाळाची त्यांनी ट्रीटमेंट केलेली. तर मी तो पत्ता घेतला. नंतर मला कळालं की ते जे हॉस्पिटल आहे ना ते त्या मठांच्या बाजूला होतं जिथे मी दीक्षा घेतलेली पनवेलमध्ये. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेस मी जाऊन त्या डॉक्टरांशी बोललो, त्यांनी मला क्लिअरली सांगितलं 99% तर आमची पूर्ण शाश्वती आहे की हे बाळ नॉर्मलीच येईल. 1% कुठेतरी आपण पाहूया, पण आमची पूर्ण तयारी आहे. तो जो पॉझिटिव्हनेस मी पाहिला, मला आता जे काय होईल ते आपण इथेच करूया. किती दिवस सांगितलेले? 15. आमच्याकडे आम्ही आज हॉस्पिटलमध्ये फाईल टाकलेली आहे. आम्ही घरी गेलो, रात्रीचे पेन सुरू झाले. सेकंड डेला डिलिव्हरीसाठी त्याच हॉस्पिटलमध्ये 15 दिवसाचा अवधी सांगितलेला, पण नेक्स्ट डेला डिलिव्हरी त्या हॉस्पिटलमध्ये झाली. बापरे, कसं झालं? सगळं प्री डिस्टाइंड आहे.
परमेश्वरावरती विश्वास ठेवा. तो सगळं तुमच्यासाठी ठरवून बसलेला आहे. फक्त विश्वास ठेवा. तो विश्वास तोडून देऊ नका. 4 जणांनी सांगितलं म्हणून तुम्ही विश्वास ठेवला आणि तुमच्या जो मेन तुमचा आहे तो तुम्ही एथिक्सच विसरून गेलात. सर्व होतं. हो, खूप छान अनुभव होता सर. येस. सो हे सर्व काही त्या श्रद्धेचा भाग आहे. श्रद्धेचा भाग आहे. खूप छान. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, पूर्वसंचित कर्म या जन्मामध्ये इम्पॅक्ट करत असतात. ठीक आहे. पूर्वजन्मामध्ये जे जे काही आपण शिकलेलो असतो, ज्या ज्या साधना केलेल्या असतात त्या या जन्मामध्ये इम्पॅक्ट करत असतात किंवा त्या आपल्या फ्लोमध्ये चालू होत असतात. ठीक आहे. माझं जे बाळ आहे ना, आता 1 वर्षाचं आहे, पण गुरुजींनी क्लिअर पत्रिका म्हणून सांगितलं की हे पटकन बोलायला नाही लागणार. म्हणजे आई बाबा जसे प्रत्येकाला ऐकायला आवडतं आई बाबा शब्द, तर थोडासा वेळ लागेल. हो. पण माझ्या बाळाचा एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला सांगतो. तो ज्यावेळेस मी साधनेला बसतो, माझ्या बाजूला येऊन बसेल आणि तो ओमचा उच्चार जो करतो ना, त्यामध्ये जो वेटेज आहे ना, तो असा वाटतो यार मोठा साधक माझ्या बाजूला बसलेला आहे. हो. हे कुठून आलं? आहे ना काहीतरी, कुठून तरी आलं ना ते. तर तो एक फील आहे जो मी ऑलवेज त्याच्यातून घेतो. तो पण 8 नंबर आहे आणि मी सुद्धा 8 नंबर आहे. हो. येस. सो हे कनेक्शन आहेत आमचे. कनेक्शन्स आहेत. आता ज्या मोडॅलिटीज वरती मी काम करत आहे ती आहे आकाशिक रेकॉर्ड, ज्याच्यावरती मी सध्या काम करत आहे. ओके. आकाशिक रेकॉर्ड्स. ओके. त्याच्यावरती आता मी जस्ट काम करत आहे. हां. आणि बऱ्याच जणांनी मला लोकांनी प्रश्न टाकलेले, त्याच्यामुळे मी आज या सेंटेन्स इथे वापरत आहे. ओके. त्या मोडॅलिटीज वरती मी सध्या काम करत आहे. मी जोवरती त्या गोष्टींचा स्वतःवरती एक्सपिरियन्स घेत नाही ना, तिथपर्यंत मी जगाला काही देत नाही. हो. ज्यावेळेस माझा 100% विश्वास या मोडॅलिटीज वरती बसेल, हां. त्यावेळेस मी याचा विचार लोकांसाठी नक्कीच करेल की हा लोकांपर्यंत कसा हे करता येईल. लोकांनी सांगितलं की आम्हाला शिकायचं आहे, कसं शिकता येईल, पण मी सांगितलं की मला वेळ द्या थोडा. मी स्वतः चेक करेन काय नक्की फायदा होतो, त्यानंतर मी लोकांपर्यंत तो पोहोचवेल. अगदी बरोबर. कोर्सच्या मार्फत, हिलिंगच्या मार्फत तो नंतरचा पार्ट आहे, ज्यावरती मी विचार करतोय आणि वर्क करतोय. त्याच्यातून मला असं दिसलं की माझं जे बाळ आहे ती गतजन्मातली माझी आई आहे. ओ. येस. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी सध्या डिटेलिंग चाललेलो आहे. म्हणजे पास्ट लाईफ मध्ये आई होत्या, त्या ह्या जन्मामध्ये बाळ म्हणून आल्यात. खूप छान. आता तुम्ही जर उल्लेख केलाच ह्या गोष्टीचा, थोडा अजून आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल सांगा. आणि तुम्ही हे जे शिकताय ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत कधी घेऊन येऊ शकता ते पण एक थोडंसं सांगा. नक्कीच. त्याच्यावरतीच माझी पूर्ण तयारी चालू आहे. या मोडॅलिटीजवरती पूर्ण ज्यावेळेस मी डिटेलिंग काम करेल ना, तेव्हा मी त्या शास्त्राचा नक्कीच उल्लेख करेन आणि कसा तो कोर्सेस मार्फत किंवा कसाही करेल तर मी नक्कीच मांडेन. कारण बऱ्याच जणांनी मला DM टाकलेले की सर आम्हाला शिकायचं आहे. सध्या मी ज्या मोडॅलिटीज वरती काम करतो तो आहे रेखीशास्त्र, वास्तुशास्त्र आणि न्यूमरोलॉजी. हो. पण लोकांची जी उत्सुकता आहे ना ह्या शास्त्रावरती खूप आहे, त्यामुळे मला सध्या त्याच्यावरती काम करू द्या. मी लवकरच ते शास्त्र सर्वांसमोर घेऊन येईल. खूप छान, खूप छान. आपण नक्कीच जेव्हा सरांचं ह्याच्यावर मास्टर होतील परत, ते तसे आता आहेत, तसं ते झाल्यावरती मग आपण परत त्याच्यावरती एक एपिसोड बनवू. कारण का लास्ट पॉडकास्ट वरून भरपूर क्वेश्चन्स आले होते, भरपूर कॉल झाले होते. शिकायचं म्हणून इच्छा होती सर्वांची. सरांनी तो कार्यक्रम सुरू पण केलाय त्यांच्यासाठी, आपल्यासाठी. तर खूप छान सर, तुम्ही एवढं मेहनत घेताय या गोष्टीसाठी. काही जणांचे प्रश्न होते पॉडकास्टमध्ये की त्यांच्या घरामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती त्यांच्यासोबत वेगवेगळ्या वर्तणूक करत आहे, की हे त्यांचे कुठले भोग आहेत जे त्यांना भोगावे लागत आहेत. हा प्रश्न इतका सोपा नाही की मी तुम्हाला पटकन काहीतरी उत्तर देऊन मी बाजूला व्हावं. बरोबर. गतजन्मातले काहीतरी भोग आहेत जे तुम्ही इथे भोगायला आलेला आहात. हा कुठला तरी एक धडा आहे, इथे भोगत आहात. इथे चांगलं आणि वाईट काही नाहीये. हे सगळे गतजन्मातल्या गोष्टी आहेत ज्याचं निरसन आपण इथे करत आहोत. वेळ लागेल 100% लागेल. स्वामी सदैव सोबत आहेत. ही जर तुमची दृढ श्रद्धा असेल तर या प्रॉब्लेम मधून पण लवकरच बाहेर निघाल. बाकी स्वामी आहेत सगळे सांभाळायला. खूप छान सांगितलं, खूप छान सर. सर अजून असे प्रश्न होते की आपल्या जर घरात देवारा आहे, देव आहे, आपण माणसात देव पहावे असे बोलतात, तरी पण मग बाहेर का जावं? सुंदर प्रश्न आहे हा. ऍक्च्युली प्रत्येकाला प्रश्न पडतो. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, आपण घरामध्ये असतो, पंखा लावतो, ज्या वेळेस गरमी वाढते त्यावेळेस काय लावता? AC लावतो. लावता ना AC? हो, म्हणजे पंख्याची जी तीव्रता आहे ती एका लिमिटेड फॉर्मॅट मध्ये आहे. मग आता तुम्हाला एसीची गरज पडली म्हणून तुम्ही AC लावला. सेम जी घरामध्ये ऊर्जा आहे किंवा तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती एका विशिष्ट लेवलला आहे.
बाहेरची जी ऊर्जा आहे, ज्या मोठमोठे मंदिर्स आहेत, बालाजी म्हणा किंवा दशमहाविद्याच्या देवी देवता आहेत त्या देवता म्हणा, किंवा कुठलंही शिवलिंग म्हणा किंवा जे शिवतीर्थ आहे, प्रत्येक ठिकाणीची ऊर्जा ही वेगवेगळी स्वरूपाची आहे. तेवढ्या डेन्स फॉर्म मध्ये आहे, तितक्या प्रचंड फॉर्मॅटमध्ये ती ऊर्जा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही या घरात राहतात, तसं धरूया, सर्व काही ठीक चाललेलं आहे, अचानक काहीतरी बिघडलं, त्रास सुरू झाला, तुम्ही म्हणता मी सगळं करतोय, काहीतरी आहे की ती जी रिक्वायर्ड एनर्जी आहे ती आता कुठेतरी कमी पडली. बरोबर. त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी देवदेवताच्या दर्शनाला गेलात, साधना केलीत, घरी आलात आणि काही दिवसामध्ये तुम्हाला तो एक पॉझिटिव्ह चेंज जाणवला. म्हणजेच काहीतरी झालं की काहीतरी स्वतःवरती तुम्ही काम केलं आणि ती ऊर्जा बदलली. आता तुम्ही देवदर्शनाला सुरू झालात, त्या ज्या ऊर्जा तुम्ही स्वतः म्हणजे आत्मसात करून त्या वास्तूमध्ये काहीतरी तुम्हाला फील व्हायला लागला. सो सेम, प्रत्येक ठिकाणाची एक विशिष्ट अशी ऊर्जा आहे जी तुमच्यावरती काम करते. एक त्याच्यावरती उत्कृष्ट उदाहरण देतो. तुम्ही जी घरात साधना करता, त्या साधनेचा जो इम्पॅक्ट आहे तो समजा 100 रुपये म्हणूया किंवा 100 लेवलचा म्हणूया. ओके. मंदिरात जी साधना केली जाते, मंत्र जाप, त्याला मी 1000 फॉर्मॅट मध्ये ठेवतो. 1000. ओके. गुफेमध्ये केलेली साधना 1,00,000 लेवलला मी समजतो. शिव मंदिरात केलेली साधना त्या प्रचंड लेवलला मी समजतो. प्रत्येक विशिष्ट जागेचा एक विशिष्ट प्रभाव आहे. त्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. सो वर्षातून एकदा दोनदा का होईना पण दर्शन करणं गरजेचं आहे. माझ्यासाठी चॅलेंजिंग गोष्टी आहेत, कारण मी रोज माझा निगेटिव्ह एनर्जीशी लढा असतो. बरोबर. वास्तूला ठीक करणं इट्स नॉट इझी गेम. अगदी रोज नवीन नवीन ऊर्जांशी मला खेळावं लागतं. आपण सांसारिक लोक आहोत, आपल्या संसारावरती त्याचा इम्पॅक्ट न पडावा यासाठी या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. आमच्या साधना त्या लेवलच्या आम्हाला करणं गरजेचं आहे. एका व्हिजिट नंतर आम्हाला 3 ते 4 तासाची साधना एका व्हिजिट साठी करावी लागते. ती विशिष्ट जी ऊर्जा आहे ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अशी जी दैवी शक्ती तिथे मला जाणं गरजेचं असतं. किंवा मी म्हणेल की कुठले तरी एक कनेक्शन आहे की ती पर्टिक्युलर देवता मला तिथे बोलून घेत असते. प्रत्येकाच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत असतील, तुमच्याही बाबतीत घडत असेल. तुम्ही पर्टिक्युलर इयर्सला किंवा पर्टिक्युलर वेळेला तुम्ही एका पर्टिक्युलर ठिकाणी जात असता, ती देवता तुम्हाला बोलून घेत असते. आपण म्हणतो ना की अजून माझा योग आलेला नाहीये, त्यामुळे मला देवता बोलून घेत नाहीये, समथिंग लाईक. सो तो एक कनेक्शन आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला माझं एक उदाहरण सांगतो. मी बऱ्याच वर्षापासून कामाख्या देवीला जातो. गुवाहाटीमध्ये शक्तिस्थान आहे. खूप पॉवरफुल असं हे स्थान आहे, जिथे पाय टाकताच तुम्हाला जाणवते की तिकडची ऊर्जा काय आहे. मी ते तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती देवता मला खरं तर बोलून घेत असते. मी आतापर्यंत चेक केलं, म्हणजे हे कसं ठरतं आय डोंट नो. म्हणजे मोस्टली माझी एक तारीख ठरलेली असते, एका वर्षानंतर तो योग येतो आणि त्या पर्टिक्युलर टायमालाच माझी तिकडची बुकिंग झालेली असते, फ्लाईटची बुकिंग झालेली असते, आणि मी त्याच डेजला तिथे जातो. नंतर कळतं अरे याच डेजला आपण गेलेलो. सो देवीने हे ऑब्झर्व केलं की माहित नाही काय शक्ती आहे, काही गोष्टी आपल्या समजच्या पलीकडे आहेत, परे आहेत आपल्या. हे होता होता अचानक एक समय असा येतो, म्हणजे तुम्ही जसं मगाचा एक प्रश्न मिळेल की मला वेळेला का नाही मिळत वगैरे, आता तुम्हाला त्याचं एक उत्तर मी इथे अलाइन करून देतो. एका वर्षामध्ये असं झालं, म्हणजे हल्लीच सांगतो, याच इयरला असं झालं की ज्या 4 तारखेच्या हिशोबाने मी बुकिंग करतो ते न होता फ्लाईटची अवेलेबिलिटी नव्हती त्यावेळेस, आणि माझं नेक्स्ट मंथला त्याच 4 तारखेच्या आसपास माझी बुकिंग होणार आहे हे मला कळतं. मी प्रश्न करतो की प्रत्येक वेळेस मी त्या ह्याला जातो, यावेळेस असं का झालं. देवांना बघा किंवा या शक्तीला सगळं माहितीये की तुमच्यासाठी काय योग्य काय योग्य, आपण चिंतोडे उडवत असतो. या डेजच्या नंतर जर माझी बुकिंग झाली असते अगोदरच्या ह्याला, काही डेज मध्ये ना माझ्या बाळावरती एक मोठं विघ्न आलेलं. आणि जर ते विघ्नाच्या वेळेत जर मी गेलो, पहिली गोष्ट मी जाऊ शकलो नसतो, आणि जर मी गेलो असतो तर माझं लक्ष तिथे लागलं नसतं. हे त्या शक्तीला माहिती आहे, आणि त्यामुळे ती माझी बुकिंग त्यावेळेस झाली नाही. त्याच्या 1 महिन्यानंतर माझी बुकिंग त्याच डेटला ठरते, आणि माझा प्रश्न देवाला शक्तीला आहे. मी परमेश्वराला कनेक्शन मध्ये काही प्रश्न टाकत असतो. देवा मला एक उत्तर तर मिळालं की माझ्या बाळावरती विघ्न येणार होते, तुला माहिती होतं. मला सेकंड उत्तर अजून यायचं आहे जे तू मला देणार आहेस. कामाख्याला मी पोचलो, आणि तिथे कळतंय की एक खूप मोठा असा मंडप बांधला गेलेला आहे, खूप जसं की लग्नाचा कसा माहोल असतो तो सगळा तिकडे केला गेलाय. तर मी म्हणाला हा काय प्रकार आहे.
मला नंतर कळालं की कामाख्या देवतेचं ना त्यावेळेस लग्न लागतं तिथे. हो 3 दिवसाचा विधी असतो हा आणि माताने मला त्या विधीसाठी बोलवलेलं. हे 3 दिवस लग्नाचे नाही, 3 दिवस मी त्या माताच्या तिथे होतो. हो हे सगळे त्या परमेश्वराची प्लॅनिंग आहे. बापरे काटा भरायला अंगावरती. येस, त्या परमेश्वराला सर्व माहिती आहे तुमच्यासाठी काय कधी होणार आहे. बापरे पेशन्स. या आपण त्या मोमेंटला फक्त क्रिटिसाइज करायला सुरुवात करतो की मलाच कसं करते, मीच याची इच्छा करतोय वगैरे. येस पण तिला सर्व माहिती आहे. येस. खूप छान सर. इतका अमूल्य क्षण जो मला पाहायला मिळाला ना तिथे, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. जीवनात असा सण कधी पाहिलाच नव्हता तुम्ही. म्हणजे यार कामाख्या मातेचं लग्न सोहळा तिथे चालू आहे आणि तिथे आमची उपस्थिती होत आहे. यार छोटी गोष्ट नव्हती यार, मला ते माहिती पण नव्हतं की तेव्हा तसं होतं. पण म्हणजे देवीने एवढा काळ आमची परीक्षा घेतली. अरे हा प्रत्येक टायमाला पर्टिक्युलरली पोचतोय, चल याला ती संधी देऊया. छोटी गोष्ट नाही. छोटी गोष्ट नाही, सर्वांनाच ते नशिबात नाही होत. मी तर तुम्हाला सांगतो, मी ज्यांना प्रसाद घेऊन जातो ते तर म्हणतात की कामाख्या आमच्यापासून फक्त 50 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये, माझ्या महाराष्ट्रापासून तर कामाख्या 3000 किलोमीटरचा रेडियस वरती मी जातो असतो. तिकडे 50 किलोमीटर रेडियस असणाऱ्या व्यक्ती जे महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणतात की आम्ही एवढ्या जवळ असून आम्हाला जाता येत नाही. तर हे आहेत, हे आपले कर्म आहेत, श्रद्धा आहे, कर्म आहेत हे की ते स्वतःहून बोलावून घेऊन येते. येस येस. बापरे खरंच भारी एक्सपिरियन्स होता सर, खूप छान. एक अनुभव सांगतो. ओके. कोलकात्यामध्ये ना एक काली देवतेचं एक मंदिर आहे. तिथे मला दर्शनाला जायचं होतं फॅमिलीला घेऊन. तिथे आम्ही दर्शनाला गेलो आणि एका हॉटेलमध्ये आम्ही स्टेला थांबलेलो. अच्छा. हॉटेलमध्ये ना मला ना एक निगेटिव्ह फील येत होता. हा म्हणजे ते इतकं पवित्र स्थान असून सुद्धा तिकडच्या हॉटेलमध्ये तुम्हाला एक फील आला की इथे काहीतरी आहे हॉटेलमध्ये. ओके. आम्ही रात्रीचं तिथे हॉटेलमध्ये जेवायला बसलो आमच्या त्याच रूम मध्ये. ठीक आहे. जो माझा पाण्याचा ग्लास होता ना, तो ग्लास मी असा उचलला आणि मी चेक केलं तर तिथे ना पाण्याचं ना असं प्रतिबिंब निर्माण झालेलं. एक कपलचं प्रतिबिंब तिथे मला दिसलं. ओके. तर मी म्हणालो हे सांकेतिक ग्रुपमध्ये आहे, तर मी ह्या घरच्यांना कोणाला इन्फॉर्म केलं नाही की इथे मला काहीतरी दिसलं. मी ते सारवलं, मला कळालं इथे काहीतरी कपलच्या रिलेटेड काहीतरी गोष्टी आहेत. हो. सो मी फक्त त्या गोष्टीला थोडंसं नेग्लेक्ट केलं आणि शांतपणे झोपून गेलो नंतर. ठीक आहे. आणि त्या हॉटेलमध्ये जो फील होता मला असं ना म्हणजे अस्वस्थ वाटत होतं. तर मी एनर्जीशी संकेत मला तो येत होता. मी त्या मनातल्या मनात एनर्जीशी हे केलं. म्हणजे रात्रीची वेळ होती की या वास्तूमध्ये जर तू कोणी असशील तर मला फक्त संकेत दे. फक्त संकेत दे, कारण मी माझ्या फॅमिलीला घेऊन आला, मला कुठला त्रास नको आहे ना मला तुला कुठला त्रास द्यायचा आहे. तर आपला लेक म्हणून तू असं समजून घे. 1 मिनिटामध्ये तिकडे असलेला बॉक्स खाली पडला. बापरे. तिथे काही उंदीर वगैरे काही नव्हता. मी सगळं चेक केलं, तिथे उंदीर काही नव्हतं. तो बॉक्स पडला, मला समजलं, मला संकेत मिळाला. मी त्या एनर्जीला एकच सांगितलं की माझी फॅमिली आहे सोबत, कुठलाही त्रास मला देऊ नको ना मला तुझं काही वाईट करायचं आहे. फक्त आजची रात्र आम्हाला इथे शांतपणे राहू दे. कारण मला फॅमिलीला एक गोष्ट सांगायची नव्हती. घाबरले असते. आम्ही बऱ्यापैकी राहिलो हॉटेलमध्ये. रात्रीचं पुन्हा 3 वाजता मला काही संकेत असे आले की काहीतरी संकेतिक फॉर्ममध्ये होतं. त्यावेळेस मला असं वाटलं की आता मला साधनेचा वापर केला पाहिजे. मी रेकी साधनेच्यासाठी तिथे बसलो आणि अप्रॉक्स अर्धा पाऊण तास तरी मी ती रेकीची साधना तिथे केली. त्या पूर्ण घराला मी हील केलं आणि तिथून वाटलं की आता काहीतरी ते पॉझिटिव्ह ऑरा आलेला आहे. आणि तिथून आम्ही निशंकपणे शांतपणे झोपलो. सकाळी शांतपणे उठलो, दर्शनाला गेलो. दर्शनाला जाऊन ज्यावेळेस मी परत आलो त्यावेळेस मी ना तिथे हॉटेलमध्ये असलेल्या काही व्यक्तींना विचारलं की या रूम मध्ये काही आहे का, की काही झालंय का. तर तो एक व्यक्ती होता, तो बोला किसी को बताना नहीं, यहाँ पे सुसाइड हुआ था कपल्स का. उस रूम में सुसाइड हुआ था. तर अशा प्रकारे मला कळलं की ते जे मला ते पाण्याचं जे प्रतिबिंब जे दिसलेलं ते इथे कनेक्ट होत होतं. त्या दिवशी मला रेकी साधनेने खरंच एक सपोर्ट दिला आणि मी त्या घरामध्ये किंवा त्या वास्तूमध्ये बऱ्यापैकी राहू शकलो. कारण त्या एनर्जीला कळलेलं की मी कुठल्या लेवलचा साधक आहे. एनर्जीला सगळं कळतं. ओके. आणि ती इम्पॅक्ट दाखवायची. ती एनर्जी माझी काहीतरी संपर्क साधण्याची होती. पण प्रॉब्लेम होता की मी माझ्या फॅमिली सोबत होतो आणि मला फॅमिलीला हॅमर होऊन नाही द्यायचं होतं. बरोबर. सो अशा हिशोबाने तो एक केस होता. पण आता सर एक उल्लेख केलात की रेखीचा वापर केलात तुम्ही तिथे. बरोबर.
हे रेखीचा वापर म्हणजे नक्की काय आहे? कारण का मी पण पहिल्यांदाच ऐकतोय या गोष्टी. अच्छा, रेकी आहे ना, ही खरं तर भारतीय विद्या आहे. हो. रे आणि की या की. 2 शब्दापासून हा रेकी वर्ड बनला आहे. हा जॅपनीज वर्ड आहे. हम्म. ज्यावेळेस तिकडचे जे गुरु जे होते, मिकाओ उसुई ओके. धर्मगुरू जे होते, हा. त्यांनी आहे ना एका विशिष्ट विद्येवरती काम करत होते ते, की अशी काहीतरी एक विद्या आहे जी स्पर्श चिकित्सेने लोकांना ठीक करू शकते. मग त्यांना असं कळलं की भारतामध्ये असे काही ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये याच्याविषयी काही गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत. ओके. आपल्या ग्रंथांमध्ये याची माहिती आहे, फक्त रेखीच्या नावाने नाहीये, तर ती एक स्पर्श चिकित्सा एका ऊर्जेच्या मार्फत कशी आपल्यावरती काम करत असते ते सगळं मांडलेलं आहे. त्यांनी भारतामध्ये येऊन या गोष्टीचा विचार केला, अभ्यास केला आणि त्यांना असं वाटलं की हे शास्त्र आपल्या देशामध्ये जाऊन याचा वापर करता येईल. तर ही विद्या आपल्या इथं ते शिकले आणि ते त्यांच्या देशामध्ये जाऊन त्यांनी 21 दिवस एका पर्वतावर ते बसून ती तपश्चर्या केली. तपश्चर्या करून आल्याच्या नंतर त्यांनी ना काही गोष्टी स्वतःमध्ये अनुभवल्या, काही एक विशिष्ट चेंज त्यांना दिसला की लोकांना ज्यावेळेस ते स्पर्श करायला लागले त्याच्यातली एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना फील व्हायला लागली किंवा ती पॉझिटिव्हिटी त्यांनी पाहिली. त्यांना असं वाटलं की ही विद्या छोटी विद्या नाही, याचा प्रसार झाला पाहिजे. ओके. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचे विद्यार्थी निर्माण केले, लोकांना शिकवायला सुरू केलं आणि मग शिकता शिकता मग लोकांचा हा जो आणि मग शिकता शिकता या विद्येचा प्रसार सर्वीकडे होता होता आज भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण लोक याला अप्लाय करत आहोत. करोनामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे कॉल यायचे की त्यांचा पर्टिक्युलर पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे, त्यावेळेस आम्ही घरी बसून, ही म्हणजे डिस्टन्स हिलिंग सुद्धा आहे आणि एक स्पर्श चिकित्सा आहे, ज्यावेळेस आपण समोर एखाद्याला ट्रीट करू शकतो. ठीक आहे. आणि एक डिस्टन्स मध्ये, फॉर एक्झाम्पल मी इंडियामध्ये भारतामध्ये आहे आणि एक व्यक्ती US मध्ये आहे ज्याला आपल्याला ट्रीट करायचं आहे, हिल करायचं आहे. ठीक आहे. तर त्या व्यक्तीला ट्रीट करण्यासाठी आपण इथे बसून पर्टिक्युलर अफर्मेशन आणि काही सिम्बॉलिक यूज करून आपण त्या व्यक्तीला ठीक करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. ही पूर्णपणे असं नाही म्हणत की रिप्लेसमेंट ऑफ मेडिकल सायन्सला आहे, ही एक सप्लिमेंटिव्ह सायन्स आहे. म्हणजे जसे आपण काही सप्लिमेंट घेतो जेणेकरून अजून बरं वाटावं ना, तर मेडिसिन्स घेता घेता जेव्हा जेव्हा या विद्येचा वापर कुठे कुठे होत असतो त्या व्यक्तीमध्ये तो इम्पॅक्ट दिसत असतो. त्या व्यक्तीची ऍक्सेप्टन्स लेवल खूप चांगल्या लेवलची असेल तर या ऊर्जेचा उपचार त्याच्यावरती खूप फास्ट लेवलला काम करत असतो. करोना काळामध्ये आम्ही जे पेशंट महिना आणि महिना राहत होते त्या हॉस्पिटलमध्ये, 3-3 दिवसामध्ये त्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून बाहेर काढलेला आहे. तर ह्या गोष्टीचा असा इम्पॅक्ट होऊ शकतो. फक्त तुमच्या वैद्यकीय बाबतीत नाही तर तुमच्या एखादं काम आहे, एखाद्या कार्यासाठी तुम्ही चाललेला आहे, भले मी इकडे आहे आणि तुम्ही कुठेतरी आहात. ठीक आहे. आणि ते कार्य चांगलं होण्यासाठी आपण इथून पॉझिटिव्ह सिम्बल्स अफर्मेशनच्या द्वारे त्या व्यक्तीला बऱ्यापैकी त्या कामामध्ये यश मिळण्यास मदत करू शकतो. ठीक आहे. आम्ही कॅन्सर सारखे ट्रीटमेंट सुद्धा बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे. ठीक आहे. आता रेकीचाच आता विषय चालला तर मी तुम्हाला एक केस सांगतो. मी एक केस केलेली आजच्या 3 ते 4 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. ठीक आहे. रेकीवरती? हो, रेकीची मी तुम्हाला केस सांगतो, जो वास्तू संदर्भात मी तुम्हाला एक अनुभव मांडू इच्छितो. त्या घरामध्ये ना माझा एक वैयक्तिक अनुभव आहे, ज्या ज्या वास्तूमध्ये ईशान्येमध्ये टॉयलेट येतो त्या घरामध्ये खूप निगेटिव्ह फॉर्म मध्ये ऊर्जा असते आणि त्यामुळे हेल्थ वरती खूप मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. बरोबर. ठीक आहे. बरोबर. ह्या वास्तूमध्ये 17 वर्ष झालेले तरी त्या व्यक्तीला काहीच त्रास नव्हता. तर मी त्यांना प्रश्न केला की कोणाला, माझा प्रश्न होता त्यांना की हेल्थ इश्यूज आहेत का कोणाला. सो त्यांनी मला नाही, कोणाला नाहीये. तर माझ्यासाठी शॉकिंग हे होतं की असं कसं होऊ शकतं की ईशान्येला टॉयलेट आहे. तर माझा एक आतून आन्सर होतं, काहीतरी कोणाचे तरी पुण्याई आहे या घरामध्ये जे काम करत आहे. मी सगळ्या मेंबर्सची ज्यावेळेस माहिती घेतली, त्यांची जी बहीण होती ना ती रेकीची ग्रँड मास्टर होती. आणि ती रेकी इतक्या प्रचंड लेवलला करत होती ना की तिच्या पुण्यामुळेच म्हणा त्या घरामध्ये तो निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवत नव्हता. तर ऊर्जा अशी काम करते, तुम्हाला त्या लेवलला स्वतःची ऊर्जा न्यायची असते. तर अशा प्रकारे रेकीच्या उपयोगाने सुद्धा त्या व्यक्तीने त्या पूर्ण घराला हील केलेलं होतं. ही गोष्ट वेगळी आहे की ज्यावेळेस माझ्या समोर हा प्रॉब्लेम दिसतो तर त्यावेळेस मी काहीतरी रेमेडी नक्कीच सांगतो. त्यांना मी क्लिअरली सांगितलं की आता जिथपर्यंत तिची ती पुण्या या घरामध्ये काम करते ठीक आहे, पण प्रयत्न करा की या टॉयलेटला पर्टिक्युलर फक्त बाथ पर्पज साठी युज करा, बाकीचे 3 टॉयलेट तर आहेतच त्यांचा वापर करा. सो हा तो माझा रेकीचा एक चांगला अनुभव मी अनुभवला त्या वास्तूमध्ये. खूप छान सर. बट सर हे सर आता रेकीचं बोललात तुम्ही, हे दुसरं कोणाला आत्मसात करायचं असेल तर ते कशा प्रकारे होऊ शकतं?
बघा, आम्ही ज्यावेळेस रेकी माझा मेन जो शास्त्र आहे ना तो वास्तुशास्त्र आहे. जेव्हा एखाद्या घराची काही ट्रीटमेंट असेल त्यावेळेस आम्ही रेकीचा सुद्धा सहारा घेतो, ज्यावेळेस ते निगेटिव्ह इल इफेक्ट असतात. ओके. पण कधी कधी माझ्याकडे अशा केसेस येतात, म्हणजे ऑनलाईन मोस्टली असतात, की त्यांना पर्टिक्युलर गावातून एखादा कॉल असतो आणि त्यांच्या मुलाला वगैरे बरं नसतं, की एखादी ट्रीटमेंट घेत असतात, तर आपण 3-3 दिवसाचा काही सेशन्स घेतो, म्हणजे अर्ध्या तासाची पर्टिक्युलर टायमिंगला आपण हिलिंग देत असतो. म्हणजे भले ते त्या ठिकाणी बसलेत आणि आपण इथे आहोत, तर त्यांचा फोटोच्या मार्फत किंवा व्हिडिओच्या मार्फत आपण त्यांना इथे बसून हिलिंग देऊ शकतो. 3 दिवसामध्ये काय इम्पॅक्ट पडतो त्याच्यानंतर पुढच्या सेशनला आपण प्लॅनिंग करू शकतो. ही झाली हिलिंग प्रोसेस. एखाद्याला ना शिकण्याची खूप इच्छा असते. आता कसं आहे, सोशल मीडियावरती खूप असं गोष्टी वाढल्यात या संदर्भात. बरोबर. तर खूप जणांची उत्सुकता असते की शिकावं. त्याच्यासाठी काय आहे, तुम्हाला एखाद्या रेकी ग्रँड मास्टरची गरज आहे, ज्यांनी रेकीच्या सगळ्या लेवल्स क्रॉस केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपल्या जनसामान्य लोकांसाठी ऍटलीस्ट 3 लेवल तरी शिकणं कधी उत्तम. ओके. तुम्ही स्वतःच एका घराचे डॉक्टर बनत असता ज्यावेळेस तुम्ही रेकीच्या 3 लेवल जरी करत असता. फर्स्ट लेवलला काय होत असते, रेकी ऊर्जा ही सगळ्यांमध्ये अवेलेबल आहे, सर्वांमध्ये आहे. फक्त ती एका सुप्त लेवलला असते, ती ऍक्टिव्ह होणे गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी अट्युनमेंट करतात, आणि याच्यामध्ये अट्युनमेंट म्हणजे दीक्षा दिली जाते, जे आम्ही देतो. रेकीचा ग्रँड मास्टर तुम्हाला दीक्षा देऊ शकतो ती साधना शिकण्यासाठी. फर्स्ट दिवस जेव्हा तुम्हाला ती दीक्षा दिली जाते आणि ती जी प्रॅक्टिस दिली जाते, 2 तासाचा एक सेशन असतो, त्या लेवलला काय होतं, तुम्ही 21 दिवस जेव्हा प्रॅक्टिस करता ना, त्यावेळेस तो ऑरा तुमचा क्रिएट होत असतो. एका पर्टिक्युलर लेवलला तो ऑरा वाढतो. आपल्या आसपास जो असलेला हा जो आभा मंडळ आहे ना, तो ऑरा आहे, तो एक प्रकारे ती ऊर्जा वाढते. आणि त्यावेळेस तुम्ही काय करता, फर्स्ट लेवलला तुम्ही स्वतःला हील करू शकता. स्वतःचे जे पॉईंट्स असतात, 24 पॉईंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये, ते हिलिंग आपण हाताने स्पर्श चिकित्सेने हे करू शकता. जर तुम्हाला काही पेन असेल वगैरे, किंवा जवळची व्यक्ती आहे त्याला तुम्ही हील करू शकता. तुम्ही प्राण्यांना हिलिंग देऊ शकता, तुम्ही झाडाला हिलिंग देऊ शकता, तुम्ही घरचे हिलर बनता. बापरे. ही आहे रेकी विद्या. ओके. तर फर्स्ट लेवलला तुमची एका विशिष्ट लेवलची ऊर्जा आहे, समजा एवढी ऊर्जा आहे. आता तुम्ही सेकंड लेवलला जाता. फर्स्ट लेवलला तुम्हाला कुठले सिंबल दिले जात नाही. सेकंड लेवलला तुम्हाला काही 3 सिंबल दिले जातात. त्या सिंबलचा वापर करून तुम्ही इथे बसून तुम्ही दूरच्या व्यक्तीला हील करू शकता. एका विशिष्ट लेवलला, नॉट दिस मच, एका विशिष्ट लेवलला. आणि हवं तर या व्यक्तीने ट्राय करावं. त्याची परमिशन घेणं गरजेचं असतं की मी तुला हील करत आहे. सेकंड लेवलला परमिशन गरजेची आहे. अशी विनाकारण कोणाला रेकी देऊ नये. ओके. त्यांनी परमिशन घेतली आणि औषधं बिलकुल थांबू नये. त्याने म्हणजे गाढवपणा कधीच करू नये की बाबा तू औषधं बंद कर, मी तुला नो. हा सप्लिमेंटिव्ह सायन्स आहे. तुझी ऊर्जा किती एक्सेप्टन्स लेवलला ती ऊर्जा घेते मॅटर्स करतं. ठीक आहे. त्यांनी त्याला जर समजा हिलिंग दिली आणि त्याला विचारलं अर्धा तासानंतर तुला काही फरक वाटला का, तो 100% सांगेल की हो काही फरक जाणवला त्याला. बट डिपेंड हे करेल की त्याची एक्सेप्टन्स लेवल किती आहे. ही झाली सेकंड लेवल. 21 दिवसानंतर ही सेकंड लेवल येते. ओके. ठीक आहे. सेकंड लेवल झाली. इथे आता तो चिन्हांचा वापर दूर टायमाला हे करायला सुरू झाला. आता तो त्याची ऊर्जा अजून वाढवू इच्छितो. आता याच्याकडे येतं मास्टर सिंबल, तिसरं. ठीक आहे. मास्टर सिंबल ज्यावेळेस याच्याकडे येतो त्यावेळेस तो अजून खूप सुंदर लेवलला एक स्वतःचा ऑरा, जो या व्यक्तीच्या बाबतीत एक चांगली गोष्ट सांगतो, हा व्यक्ती जेव्हाही लोकांमध्ये जाईल ना, लोक म्हणतील यार या व्यक्तीमध्ये एक विशिष्ट चेंज दिसतोय. याच्याशी बोलल्यावरती ना खूप बरं वाटतं यार. पूर्वी बोलण्यात आणि आताच्या बोलण्यात खूप फरक झालेला आहे. याच्या घरामध्ये बसायला बरं वाटतं. कुठून आलं? याचा ऑरा तेवढा बिल्ड झाला. ऍटलिस्ट एखाद्या व्यक्तीने 3 लेवल तरी कराव्यात. जर त्याला वाटलं की याला आता मला प्रोफेशनल लेवलला घेऊन जायचं आहे, तर त्याने एक मास्टर लेवल, ही 4th लेवल आहे. त्याच्यानंतर ग्रँड मास्टर लेवल. ग्रँड मास्टर लेवलला तो इतरांना शिकू शकतो, स्वतःचे क्लासेस घेऊ शकतो. या रेकीच्या लेवल झाल्या. तर ऍटलिस्ट एखाद्या व्यक्तीने 3 लेवल तरी कराव्या. तुमच्या किती लेवल झाले त्याच्यामध्ये? तेच सांगितलं ना, ज्यावेळेस या सगळ्या लेवल कम्प्लीट होतात, 4th लेवल ही तुमची मास्टर लेवल आहे आणि त्याच्यानंतर येते ग्रँड मास्टर लेवल. ही सगळ्यात वरची लेवल असते. ठीक आहे. पण जेवढी मोठी लेवल तेवढ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज. बडी पॉवर के साथ बडी रिस्पॉन्सिबिलिटीज भी आती रहती है. तो माझ्याकडे त्या लेवलच्या चॅलेंजेस सुद्धा येत असतात. एनर्जी तुम्हाला ऑब्झर्व करत असते की तुमची लेवल काय आहे. तुमच्या लेवलच्या समोर तुमच्या त्या रिस्पॉन्सिबिलिटीज येत असतात आणि त्या हिशोबाने तुमचा सक्सेस रेशो ठरतो. हा ऊर्जेचा लॉ आहे. ओके. जे लोक बोलतात ना माझ्या जीवनात कधीच चांगलं नाही होत आहे, माझ्या जीवनात येत असतात, ते लोक त्या ऊर्जेवरती कामच करत नाही, म्हणजे स्वतःवरती कामच करत नाही, फक्त दोष देत असतात. सोशल मीडियावरती मेजॉरिटी लोक जे कमेंट मध्ये निगेटिव्ह टाकत असतात असेच बसलेले असतात. फक्त निगेटिव्ह गोष्टीला इतकं आत्मसात करत असतात की त्यांना त्याच्याशिवाय काही दिसतच नाही. तर स्वतःवरती काम करा.
एनर्जीला सगळं माहिती आहे की तुम्ही कुठल्या लेवलला आहात, त्या हिशोबाने रिस्पॉन्सिबिलिटी, जितकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तितकं मोठं सक्सेस धरून चला. सो समथिंग लाईक. खूप छान रीती तुम्ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप गोष्टी एक्सप्लेन केल्यात. तर सर मग जसं हिलिंगचं बोललात, आपल्या कुठल्या प्रेक्षकाला ही हिलिंग प्रोसेस घ्यायची असेल किंवा ही विद्या शिकायची असेल तर तुम्ही त्यांना शिकवू शकता का हे? नक्कीच. ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. जर एखाद्याला हिलिंग घ्यायची असेल तर आपण त्याची डेट डिसाईड करतो की कुठल्या दिवशीपासून आपण त्याला हिलिंग Heal देणार. करायचं. ऍटलीस्ट आपण 3 दिवस हे कंपल्सरी असतात. 3 दिवसामध्ये जर त्यांना चांगला इम्पॅक्ट झाला तर ते बाकीच्या पुढच्या दिवसांसाठी ट्राय करू शकतात किंवा 3 दिवसामध्ये फरक पडला तरी ते सेपर साईड बाजूला होऊ शकतात. ओके. ठीक आहे. ज्याला शिकायचं असेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अपॉइंटमेंट घेतल्याच्या नंतर या गोष्टी सेट होत असतात. समजा आपल्याला रेकी शिकायची असेल तर मग तुमचा डे वगैरे डिसाईड होतं. मोस्टली मी रेकीच्यासाठी मला ऍक्च्युअली मी वास्तूमध्ये बिझी असल्यामुळे मला हे सगळे दिवस मिळत नाही, तर मोस्टली म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला मी गोष्टीची प्लॅनिंग करत असतो. सो जर त्यांना शिकायचं असेल तर सगळी त्यांना इन्फॉर्मेशन मी माझ्या मोबाईलच्या थ्रू देऊ शकेन. ओके. आपण सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणारच आहे. तुम्हाला कशा रिलेटेड पण असेल, वास्तू असेल, रेकी असेल, शिकण्याचं असेल, हिलिंग असेल, काही असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. तर सरांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, वास्तू रिलेटेड खूप उपाय सांगितले, रेमेडीज सांगितले, स्टार्टिंगला काही प्रॉब्लेम असेल ते पण एक्सप्लेन करून सांगितले. त्यानंतर रेखीबद्दल पण आपल्याला खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या. तुम्हाला कोणताही याच्यातला प्रॉब्लेम असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर पण झाल्या असेल मला असं वाटतं, कारण का एवढ्या चांगल्यारित्या कोणी एक्सप्लेन करेल ह्याचं तर मला वाटत नाही. आणि एकदम क्लिअरली कोणत्याही भीती घालून किंवा आमिष दाखवून ह्या कुठल्याच गोष्टी न करता चांगल्या गोष्टी एक्सप्लेन करणं खूप सरांसाठी मी पहिलं तर आभार मानतोय, इथे येऊन या गोष्टी सांगतात तुम्ही म्हणून. तर हा पॉडकास्ट मी सर आता आवडता घेतोय. खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात तुम्ही. आशा करतो तुम्हाला पण हा पॉडकास्ट आवडला असेल. सर निरोप घेतो. नक्कीच. धन्यवाद सर्वांचे. बघत राहा MH टॉक्स.